श्रीरामनवमी, तुळशीबाग आणि श्रीराम मंदिर या दोन्ही गोष्टी हृदयाच्या फार जवळ आहेत. माझे लहानपण तुळशीबाग राम मंदिराच्या परिसरात गेले. आमचा वाडा कावरे कोल्ड्रिंकशी होता, तुळशीबागेला अगदी जवळ. माझे आजोबा अगदी दररोज राम मंदिरात दर्शनाला मला आंघोळ झाल्या घेऊन जायचे. रात्री जेवण झाल्यावर आई घेऊन जायची. मंदिरात रांगून झाले की झोप यायची. माझी मोठी बहीण गौरी आणि मला दोघांना घरी घेऊन यायला आईला अडचण व्हायची. पण दवाखाना बंद करून आमचे फॅमिली डॉक्टर परांजपे रामाच्या दर्शनाला यायचे. ते जाताना मला कडेवर घेऊन वाड्यात सोडायचे. माझी आजी, जोवर आमचा वाडा तुळशीबागेजवळ होता, रामजन्माचे कीर्तन ऐकायला मला घेऊन जात असे. ते कीर्तन ऐकता ऐकता मला झोप यायची. तसा मी लहानपणी शरीराने जड होतो, पण आजी कधीही कुरकुर न करता मला उचलून घेऊन येई. आजीचा श्रीरामनवमीचा पूर्ण दिवसाचा उपास असे. संध्याकाळी याच मंदिरात डॉक्टर कल्याणीताई नामजोशी यांचे रामायणावर प्रवचन असे. त्यात पहिल्यांदा श्रीरामनाम नौका भवसागरी तराया ऐकले होते. खूपच सुंदर काव्य आहे. प्रभू तुझी हीच मूर्ती हृदयी सदा वसू दे, मम मानसी पूजेची वृत्ती सदा असू दे. जगतात सौख्य नाही, आलो तुझ्याच पाया, श्रीराम नाम नौका भवसागरी तराया. या ओळी केवळ रामजी संस्थांच्या श्रीराममूर्ती करताच रचल्या आहेत याची खात्री पटते. तुळशीबागेची भव्य वास्तू आजही तेवढीच आश्वासक आहे जेवढी माझ्या लहानपणी मला भासायची. राममूर्तींवरील नजर हलू नये एवढ्या सुबक आणि मनाला शांतता देणाऱ्या आहेत. पाडवा ते श्रीरामनवमीच्या काळात तुळशीबागेत रामाला जाताना बाहेर चैत्राचे कडक ऊन, आत मंदिरात आल्यावर दगडी वास्तूत मिळणारी शीतलता, वातावरणातील मोगरा दवणा यांचा सुवास, गाभाऱ्यातील श्रीराम लक्ष्मण सीता यांच्या प्रसन्न मूर्ती आणि समोर उभा असलेला परमभक्त हनुमान या सर्व गोष्टींमुळे मन आजही मोहरून जाते. पुणे प्रांताचे सरसुभेदार नारोप्पाजी खिरे यांनी गोविंदराव खाजगीवाले यांच्याकडून एकरभर पसरलेली ही बाग विकत घेतली. पुण्यामध्ये श्रीरामाचे सुंदर मंदिर असावे या भावनेतून नारोप्पाजींनी पेशव्यांकडे श्रीराम मंदिर निर्माण करण्याची परवानगी मागितली. नारोप्पाजींनी याच ठिकाणी 100हून जास्त तुळशीची रोपेही लावली. आज पुणे शहराची ओळख असलेली तुळशीबाग ही नारोप्पाजींनीच वसवली आहे. पुढे त्यांचे खिरे हे आडनाव न राहता पुणेकर त्यांना नारोप्पाजी तुळशीबागवाले म्हणून ओळखू लागले. मागची 2-2.5 वर्षे त्रासदायक होती. करोना काळात मंदिर बंदही होते आणि लॉकडाऊनमध्ये मोगराही आलाच नाही. यावर्षी मुबलक मोगरा आहे. घरच्या रामाला मोगऱ्याचे हारही बनवता आले. मोगऱ्याचे हार बनवून रामाला वाहण्यात जो निर्भेळ आनंद आहे तो केवळ अवर्णनीय. वाहिलेल्या मोगऱ्याच्या हारामध्ये रामाची तसबीर बघितली की किशोरीताईंच्या अवघा रंग एक झाला मधील एक ओळ आठवते. देही असोनी विदेही सदा समाधिस्थ पाही, अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग. पाडवा ते श्रीरामनवमी या 9 दिवसात तुळशीबागेत रामाचे दर्शन ही माझ्यासाठी कायम पर्वणी असते. फक्त संकटे आली म्हणून मंदिर गाठणारा मी नाही आहे. मंदिरात शांतता आणि आनंद दोन्ही मला मिळतो. त्या तुळशीबाग राम मंदिरात माझे लहानपण आहे. माझ्या आजी आजोबांच्या स्मृती आहेत. त्यामुळे तुळशीबाग ही कायम मनात राहणार आहेच. श्रीरामजी संस्थांच्या राममूर्ती आणि गोंदवल्याच्या थोरल्या राम मंदिरातील राममूर्ती या कायम हृदयस्थ असतील. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.